नागपूर येथे उद्या शिवसेना म्हणजेच ठाकरे गट प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राम मंदिरात रामरक्षा पठण करणार आहेत। याच पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत त्यांना थेट आव्हान दिलंय। नवनीत राणा म्हणाल्या, मी हनुमान चालीसाचं पठण केलं तेव्हा आम्हाला 14 दिवस तुरुंगात जावं लागलं। आज उद्धव ठाकरे यांना रामरक्षा आठवत आहे। त्यांनी अमरावतीला येऊन आमच्यासोबत हनुमान चालीसाचं पठण करावं। राणांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे राणा वाद चांगलाच रंगण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हनुमान चालीसा आणि रामरक्षा पठणाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून त्यांच्या रामरक्षा पठणानंतर या विषयावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे। आता या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुम्ही काय नाव घेतलं? जनाब उद्धव ठाकरेजी आहे ते। उद्धव ठाकरेजी तर जे बाळासाहेब ठाकरेजींनी नाव दिलं होतं ते तर कधीच सोडलं त्यांनी नाव, आणि त्याच्यानंतर जनाब उद्धव ठाकरेजी सुरुवात झाली। आणि उद्धव ठाकरेजी ज्या पद्धतीने मुंबईमध्ये रामरक्षा म्हणून जे आंदोलनं करत आहे, रामरक्षा म्हणून, त्यांना जनाब उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की जेव्हा अयोध्यामध्ये रामललाचं मंदिर भव्य, जे पूर्ण विदेशापासून देशापासून सगळे भक्तगण तिथे गेले होते, तर जनाब उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सगळे गेल्यानंतर, खासदार सगळे गेल्यानंतर जनाब उद्धव ठाकरेजींना रामललाची आठवण आली, रामरक्षाची आठवण आली, हनुमान चालीसाची आठवण आली। तर जनाब उद्धव ठाकरेजी उत्तर द्या की जेव्हा अयोध्यामध्ये एवढा भव्य मंदिरचं सगळे लोक तिथे गेले, तर तुम्ही दर्शनाला का नाही गेले? त्याच्यावर उत्तर द्या। आतापर्यंत गेले का उद्धव ठाकरेजी? मला नाही वाटत ते गेले आहे। ज्यांनी दर्शन घेतले नाही एवढे भव्य मंदिराचं, देवाचं, तर ते रामरक्षा काय करणार आहे? रामरक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्षरक्षा करत आहे। आणि आता जनाब लागल्यानंतर नावापुढे तर मला वाटतं त्याच्यासाठी काही ना काही ऑल्टरनेटिव्ह करावं लागेल। ते रामांची आठवण याच्यासाठी झाली की जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले, आणि मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी? पण मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करेन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमची अमरावती आणि हनुमानगडी, आपण उद्या या आणि आपण सोबत सगळे बसून आम्ही स्वागत करू। आमची अमरावतीची संस्कृती आहे, कोणी आमच्या घरात आले, कोणी आमच्या जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच। या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालीसाचं पठण सुद्धा करू। आणि पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।